मी प्रियांका तेंडुलकर. मी यशमान आपटे म्हणजेच मानस. मी ऋता दुर्गुळे म्हणजेच वैदेही. मी चेतन वडनेरे म्हणजेच चेतन. अमोकचा फोन आल्यानंतर आणि हा आजचा दिवस, याच दिवसासाठी मी जगतोय. कारण का मला माहिती आहे की आज काय काय घडणार आहे आणि त्याचा पुढचे कित्येक वर्ष या दिवसाची आठवण राहणार. जेव्हापासून सिरियल संपली आहे सगळे एकच प्रश्न विचारतात की आता फुलपाखरू 2 कधी येणार. याचं जे कॅरेक्टर आहे मानस, ते म्हणजे मी चुकत नसेल तर ते 25व्या 30व्या एपिसोडला तो मरणार होता. पण ते इतकं वर्क झालं की मग फुलपाखरू या सिरियलनी मला काय दिलं हे मी एका वाक्यात नाहीच सांगू शकतो. तशीच कमेंट आहे पुढची. आय एम वॉचिंग दिस सिरियल 3rd टाइम, व्हेरी नाईस सिरियल. त्याच्यावर दुसऱ्याची कमेंट आहे, अरे मी 8 वेळा बघितले अजून बघतोय. असंच मी कुठेतरी फिरत होतो, एक मुलगा आला, अरे गौऱ्या, अरे इथे काय करतोय कुठेतरी नाही ठाणे स्टेशनला. अरे असेल. आणि तो असं आजूबाजूला बघत होता. म्हटलं हा ठीक आहे, काय काय झालं, तुमचे बॉडीगार्ड कुठे आहेत. त्यांना वाटलं मी इतका मोठा ऍक्टर की बॉडीगार्ड घेऊन फिरत असणार. म्हटलं नाही ते जेन्युइनली सांगतोय पण नाही, शपथ असं म्हटलं नाही, ते सुट्टीवर आहेत, गावी गेले. हा बिंदास बोलायचा. दूर दूर काशी तू राहते, ये न ये तू जरा रात थांबते, धुंद या क्षणात मोहनी तू लाजते, पाहता मी तुला वेळ थांबते. स्वप्नांना लागू दे नवे पंख हे, मनाले बहरुनी नवे रंग हे, सावरते बावरते मी वाऱ्यासवे, मी मजला हरवूनी मला शोधते, उंच उंच नभातल्या चांदण्या बिलगते मला, ह्या ऋतूंचे अजब इशारे कसा देते मला. फुलपाखरू 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 फुलपाखरू, बेधुंद हा बघना जरा, आहे तुझा क्षण हा खरा, स्पर्श हा रेशमी कुणाचा तू सांगणार मना, हे खरे का आभास का हे कळे मला नाता. फुलपाखरू 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 फुलपाखरू. नमस्कार. द क्राफ्ट प्रस्तुत आणि गिफ्टिंग पार्टनर्स रामबंधू, चितळेबंधू आणि लागूबंधू ज्वेलर्सच्या क्लासिक्सच्या आजच्या या भागामध्ये आपण भेटणार आहोत. हाय मी प्रियांका तेंडुलकर. सुरू झाले. वर्षाई कॅरेक्टर प्ले करायचे. मी आशिष जोशी म्हणजे समीर. मी यशमान आपटे म्हणजेच मानस. मी ऋता दुर्गुळे म्हणजेच वैदेही. मी चेतन वडनेरे म्हणजेच चेतन. नमस्कार, मी गौरव मालणकर म्हणजेच गौऱ्या. नमस्कार मी कृष्णा सुंदरापुरे म्हणजेच तानिया. नमस्कार, मी अद्वैत कडणे. मी अमित हे कॅरेक्टर करायचं. नाही असं नाही. हाय नमस्कार. हाय. नाही पण एक मिनिट, हा आयला हे आणि तू चेत्या असं नाही सांग. आम्ही चेत्या म्हणायला हवं. ठीक आहे. तू लेट पण आलायस आज. अरे पण मी स्वतःला मान तर देणार ना. चेतन मी, तू बोल चेत्या. तू आज मान नाही दिला पाहिजे, तू लेट आलायस, 1.5 तास लेट आहेस. मानेचं काय असेल ते. तू थोडी पुढे बस, मान मध्ये पुढे बसतो. मी येतो. वेळेच्या आधी ना. यशोमान तर कसा यायचं ते नको आहे ते बोलायला. रोजचा स्ट्रगल वेगळा. मी प्रसाद भारदे. मलाही तुमचा गृहीत धरल्याबद्दल धन्यवाद. आणि साधारण तुमचं जे काही चाललं होतं त्याच्यातनं
मला कल्पना आहे की तुम्हाला खूप दिवसांनंतर तुम्ही भेटलेलं असणार, गप्पा मारायच्या आहेत. पण आपल्या सगळ्यांना लक्षात आलं असेल की फुलपाखरूची टीम आज आपल्याशी गप्पा मारायला आली आणि तुमच्या सगळ्यांशी मी गप्पा मार, अर्थात कुठलेही प्रश्न उत्तर असं काही आपण फॉर्मॅट नसणार आहे. तुम्हाला तुमच्या गप्पा मारायच्या आहेत. मी फक्त मध्ये मध्ये जसं आत्ता संधी दिलीत मला बोलायची तशी थोडा वेळ मला द्या. आपले गिफ्टिंग पार्टनर रामबंधूचे मार्केटिंग हेड भानुदास गुंडकर सर इथे आले. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सगळ्या गेस्टना ऑनर करावं. तसेच आपले दुसरे गिफ्टिंग पार्टनर चितळे बंधू यांच्याकडून तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मी आपल्या क्राफ्टचे फाउंडर अमोघ पोंक्षे यांना विनंती करतो की त्यांनी तुम्हाला ते गिफ्ट द्यावं. आणि आपले तिसरे गिफ्ट पार्टनर्स लागूबंधू ज्वेलर्स यांच्याकडून तुम्हाला काही भेट होईल. वेल मला एक असं विचारायचं की तुम्ही आता या मालिकेच्या निमित्ताने किंवा तुम्ही तसे मित्र आहात, तुमची मैत्री ऑन स्क्रीन ऑफ स्क्रीन दोन्हीकडे कळतीये कशी आहे ती. सो बरोबर बरोबर. हां, तर मला असं विचारायचं की तसे तुम्ही भेटत असणार, गप्पा होत असणार. एपिसोड भेटतो कालच भेटलो ना. ऑफलाईन बोलूयात आपण. पण मला एक सांगा की अमोघनी जेव्हा तुम्हाला फोन केला की अशा या मालिकेच्या रियुनियनसाठी भेटायचं, एक मनात पटकन आठवण येऊन जाते ना, ती काय? आणि आता जसे रॅन्डम तुम्ही बोलायला सुरुवात केली तसं कोणीही उत्तर द्या. केलंयस केव्हापासून बोलतोयस तू? कधीपासून बोल ना आता. पहिली आठवण म्हणजे मला पहिली आठवण नाही. हा मी तीच आठवण सांगतोय पहिली. फिरवतोय याच अमोघ सरांचा फोन आल्यानंतर आणि आजचा दिवस याच अमोघ दिवसा म्हणालच तरी चालेल. हा अमोघचा फोन आल्यानंतर आणि हा आजचा दिवस, याच दिवसासाठी मी जगतोय. कारण का मला माहिती आहे की आज काय काय घडणार आहे आणि त्याचा पुढचे कित्येक वर्ष या दिवसाची आठवण राहणार. आणि रोज आम्ही म्हणजे प्रत्येक जण आपापल्या घरी किती हसणार आहे. हा हे खरंय, हे खरंय. त्याचसाठी आपण भेटलोय. करेक्ट आहे. आणि तू जे म्हणालास की मला माहिती आहे की आज काय होणार आहे, मला नाही माहित आज काय होणार आहे. आणि आज जे काही होणार आहे त्याच्यानंतर मी खूप दिवस असणार आहे. सो हा, आठवणी तसं म्हणायला गेलो तर मग खूप काही, कदाचित अनेक आठवणी इथे सांगताही येणार नाहीत. पण हा म्हणजे प्रत्येक वेळा जेव्हा आम्ही भेटतो, म्हणजे त्या शूटिंगच्या वेळेस सुद्धा आम्ही जेव्हा भेटायचो तेव्हा खूप क्रेझी धमाल वगैरे करायचो आम्ही. आणि नॉर्मली सुद्धा फोन केल्यानंतर किंवा मेसेजेसवरती सुद्धा आम्ही नुसते आयदर एकमेकांची खेचातरी किंवा काहीतरी विनोद तरी मारा किंवा असं काहीतरी. आज जसं सुरू आहे ना की आम्ही फालतूगिरी करतोय आणि मध्ये मध्ये शूट होत आहे, तेव्हा पण तसंच व्हायचं की आम्ही फालतूगिरी करायचो आणि मध्ये मध्ये आम्हाला बोलवायचं की अरे तुमचा सीन लागलाय. तर तेच सुरू आहे. सो टेक्निकली अमोलचा फोन आल्यानंतर मला खरं तर हा प्रश्न पडला होता की तुम्हाला हे कसं जमणार आहे, कारण तुम्ही मला तर खरंच वाटलं नव्हतं की हे घडतंय. मी पहिले फोन आशिषला केला होता की हे खरंच घडतंय का, कारण की आपण कधी एकत्र आम्ही असे सगळे मिळून म्हणजे आपण इतकं काही वन बाय वन जी मी आशिषला भेटली. म्हणजे तुला असं म्हणायचं की आपण इतकं ग्रेट काही केलं नाही की आपल्याला आपल्याला. बरं मला एक मिनिट, तुम्ही तुमच्या आठवणी सांगा, पण मला एक सांगा, तुम्हाला हे असं बसवल्यामुळे तुम्हाला थोडंसं जरा असं हे होतंय का की बाबा खूपच असं रिस्ट्रिक्शन झालं की मग तुम्हाला हवं तसं तुम्ही कम्फर्टनी त्याला सांगू जास्त कम्फर्ट नका देऊ आम्हाला प्लीज. हा बसलाय कारण मला ते हा बसलाय हेच खूप. खूप आहे. कारण मला असे खूप असे ते उगाच काय त्या प्रश्नाचं उत्तर काय असं वाटायला लागलं. तर तुम्ही तुमच्या कम्फर्टनी. हा, मी अमुकच्या माझ्या त्या प्रश्नावर बोलेन की अमुकचा जेव्हा मला फोन आला तेव्हा त्यांनी
या शूटिंगची तारीख सांगितली. सो तेव्हा माझं आधी असं झालं की नको, जरा आपण कुठल्या अवस्थेत असू किंवा काय करू. म्हणजे त्याचा बर्थडे त्याचा बर्थडे ओ सो आज माझा वाढदिवस आहे आणि नंतर मी ठरवलं की ज्याची एक्साइटमेंट आमच्यापैकी कोणीही दाखवली नाहीये हे तुम्हाला कळलंच. तुला तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सो मस्त वाटलं की वाढदिवसाच्या दिवशी सगळ्या मित्रांना भेटूया आणि करेक्ट. मजा येईल परत, म्हणजे सगळ्यांच्या त्या आठवणी आणि सगळं परत एकमेकांची छान भेटीगाठी होतील. ऍक्च्युली आम्हाला सगळ्यांना असं फॉर्मली बोलायला गेलं ना की ते जड जाणार आणि ते खोटं पण वाटण्याची शक्यता नाही जास्त मग आहे. म्हणूनच जरी- हा मी म्हणून त्यामुळे आता हा अद्वैत जसं म्हणाला की खरंच एकमेकांना भेटून फार छान वाटणार वगैरे ही आतली भावना आहे, पण आम्ही वैयक्तिक समोर अशी कधी दाखवूच शकणार हो, नाही म्हणजे आणि ती मगाशी तेवढीच खरी पण आहे, हे पण आहे. प्रियंका म्हणाली तसं की आम्ही भेटतो तेव्हा आम्ही चांगलं बोलण्यापासून सुरुवात करतच नाही, आम्ही फक्त नाही, एकमेकांना मला फोन आला तेव्हा तर मी ऍक्च्युली आशिषला फोन करून सांगितलं की प्लीज एक तास माझ्याशी बरं वाग. लोकांसमोर उगाच आपण असं नको दाखवायला. आम्ही एकमेकांच्या पाठीमागे मग चांगलं वागतो आणि समोर नाही, तेच मी म्हणणार होतो की आमची सिरियल पण तशीच होती की आम्ही असंच करायचो की फालतूगिरीच चालायची, पण कोणी एकमेकांना जज करायचं नाही की हा असा का, म्हणजे आता मी काय बोलतोय अरे अरे म्हणजे मैत्री अशीच असली पाहिजे ना की आपण समोर एकमेकांची टेर खेचली आणि मागणं आपण एकमेकांची तारीफ करतो, ते असंच चालणार आहे आता पुढचा 1-1.5 तास जे काय आहे. मी असं सांगेन की जेव्हा फोन आला तेव्हा मला असं वाटलं की जेव्हापासून सिरियल संपली आहे सगळे एकच प्रश्न विचारतात की आता फुलपाखरू 2 कधी येणार, आणि विच इज ह्याचं उत्तर आमच्याकडे नाहीच आहे डेफिनेटली, कारण हे कलाकारांच्या हातात खूप कमी गोष्टी असतात हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. ती सुचवती पण आहे. हा आणि लॉट ऑफ थिंग्स हॅव चेंज्ड, एव्हरीबडी हॅज इव्हॉल्व्ड, आणि त्यामुळे मला असं वाटतं की ह्या निमित्ताने का होईना ऍटलिस्ट अ ग्लिम्स लोकांना बघायला मिळेल की परत आम्ही एकत्र आलो तर काय होऊ शकतं. करेक्ट. सो ते कदाचित 1 तास जगता येईल, त्यामुळे मला असं वाटलं की यार वा, हे वा. छान Very आहे nice. असं मला वाटतं. आणि टेक्निकली ऍक्च्युली सिरियल संपल्यापासून आपण नाही का भेटलोय असे एकत्र नाहीच होत. सगळे एकत्र. कोणी ना कोणी नाही miss होतं. भेटलोय ऍक्च्युली नाही So भेटलोय. you must say thanks to अमोघ. हो, कारण थँक यू सो मच. कारण मी अशा याच्याने नाही म्हणते की या episodeसाठी म्हणून, पण रेज्युनेट करतो आपण त्या गोष्टी पुन्हा एकदा नव्याने शोधण्याचा प्रयत्न करतो. पण आता या सगळ्या याच्यात तुला तू पहिल्यापासून शांतच होतास म्हणजे का तू इथे तर काय वेगळं दडपण असं काय नाही नाही असं काही नाही. म्हणजे ऍक्च्युली सगळ्यांनी सगळे मुद्दे झालेत बोलून, त्याच्यामुळे पण तुझं काही वेगळेपण असं वेगळं असं नाही, पण तीच एक्साइटमेंट होती की आता हे जे काही चालू आहे इथे, आणि आमचे सगळे ऑल कॉम्बिनेशन सीन असताना कॉलेजमधले जे काही रिहर्सलच्या वेळेला जे काही घडायचं, टेकमध्ये घडायचं, टेक झाल्यानंतर सुद्धा जे काही ते चालूच असायचं की मग आपण इकडे अजून हे करूया का ते करूया का, तो सगळा दंगा परत हे सगळं जर का जुळून आलं आणि आम्ही भेटलो आणि हा इंटरव्ह्यू झाला तर ते सगळं परत एक्सपिरियन्स करायला मिळणार आहे काही वर्षांनी. आणि ऋता जसं म्हणाली की सगळे आता वेगवेगळ्या पोझिशनवर आहेत, काही वर्ष गेली आहेत मध्ये, आणि एवढ्या काळानंतर आम्ही परत भेटणार असतो. खूप एक्साइटमेंट होती. वेल कास्टिंगचं काय, कारण मालिका नवीन, चेहरे नवीन. माझ्या कास्टिंगचं मी सांगेन, मी जस्ट माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आणि हा माझा पहिला शो. सो मी अजिबात ठरवलं नव्हतं की मला अभिनय करायचा आहे किंवा काय करायचं आहे. सो फुलपाखरू नंतर जे सगळं काही तो प्रवास सुरू झाला तो, सो त्याची पण एक गोष्ट आहे. मी आमच्या कॉलेजच्या कट्ट्याकडे रुपारेलला आम्ही सगळे मित्र जे जमतो तिकडे असे जमलेलो, आणि 2 माझे एक मित्र आहेत ते पण ऍक्टर्सच आहेत, ते गप्पा मारत होते शेजारी एकमेकांची, करत होतो काय म्हणताय ऑडिशनचं आहे, तुला काय, तू तर देत नाहीस, तुला चल देऊया. माझ्या आयुष्यातली पहिली ऑडिशन. मी आलो तिथे तर बघतोय मंदार सरांचा शो आहे. मंदार देवसळे नाव ऐकलं होतं, वादळ वाघ आणि सगळे. तर पुढे जाऊन बघितलं तर ऑडिशन सुरू होती आणि ब्लड डोनेशन पण सुरू होतं त्या दिवशी, कारण का मंदार सरांचा वाढदिवस होता तो 7 फेब्रुवारी 2017 आय गेस. त्या दिवशी बॉम्बे केमिकल. सो तेव्हा तिथे काय ऑडिशन देऊ, आणि मला सवय पण आहे ब्लड डोनेट करायची, तर मी आधी ब्लड डोनेट केलं, त्यानंतर मी ती ऑडिशन दिली आणि मला काहीच माहित नव्हतं, पहिली ऑडिशन होती. मोस्टली ते इम्प्रोव्हाइजच केलं गेलं सगळ्यांनी आणि सरांना ते आवडलं. आणि मग नंतर सरांचा फोन आला की असं असं तुझं झालंय कास्टिंग. आधी ऋताच्या भावासाठी माझं झालं होतं, नंतर मग त्यांनी सांगितलं की नाही तू असं असं कॅरेक्टर करशील का, जे मानस आणि त्याचं खूप
छान बॉन्डिंग आहे आणि तो मानससाठी दरवेळी उभा राहतो वगैरे. आणि मग नंतर तो जो काही प्रवास सुरू झाला आणि नंतर माझं सो बेसिकली कोइन्सिडेंटली मी ह्या ऑडिशनला आलो. जर मी त्या दिवशी त्या कट्ट्यावर नसतो आणि त्यांचं बोलणं ऐकलं नसतं तर मी मे बी या क्षेत्रातच नसतो. इन शॉर्ट कट्टा महत्वाचा. आणि हाही कट्टा महत्वाचा. हो डेफिनेटली. यू नेव्हर नो, त्याच्यानंतर पुन्हा काहीतरी छान असेल. येस, बाकीच्यांचं माझं तर फार गंमत होती की मी ऑडिशनला गेले, ऑडिशन झाली, कास्टिंगचा फायनल झाल्याचा फोन वगैरे आला. शूटचा फर्स्ट डे होता आणि मंदार सरांनी मला थोडंसं असं बाजूला घेऊन जाऊन सांगितलं की 25 एपिसोड्स तुला डायलॉग नसतील, बिकॉज तू ज्या दिवशी ऑडिशनला आली त्या दिवशी तुझी ऑडिशन बघून मी ठरवलं की ही मुलगी टीममध्ये हवी आहे. सो तानिया हे कॅरेक्टर कुठेच स्टोरी आणि स्क्रिप्टमध्ये नव्हतं. बर, तर मी म्हटलं की 25 एपिसोड काय तुम्ही मुक ठेवा मला, बट आय वॉन्ट टू वर्क विथ यू. हो सो ते म्हणाले की 25 एपिसोड्स थांब, आफ्टर दॅट आय प्रॉमिस यू आय विल गिव्ह यू समथिंग गुड. आणि दिस इज वेअर आय एम. सो दॅट हॅपन्ड. माझा किस्सा वेगळाच आहे. सिरियस किस्सा आहे. मी एक एकांकिका. तुम्ही शेवटी सांगा. ठीक आहे. आम्ही सांगा. मला ॲक्च्युली फोन आला प्रोडक्शनमधून आणि तेव्हा त्याच दिवशी मला दुसऱ्या शोसाठी फोन आला होता आणि वेगळ्या चॅनलसाठी. आणि तर मंदार सरांचं नाव हे सगळ्यांनी ऐकलंय, म्हणजे सगळ्यांनाच त्यांच्याबरोबर काम करायची ही प्रत्येकाची इच्छा आहेच. आणि माझं जस्ट दुर्वा संपलं होतं आणि माझी पहिली मालिका चालली होती 4 वर्ष. त्याच्यानंतर जे सगळेच म्हणतात की आता काय, आता तर खूप ब्रेक जाणार कारण चेहरा ओव्हर एक्सपोज झालाय. तर मी तर म्हणजे सोडलं होतं की अच्छा ओके. आणि काय माझ्या फॅमिलीमधलं कोणच नाही आहे ह्या क्षेत्रात, तर मी काय कोणाला विचारू की नक्की आता पुढे काय होणार आहे. तेवढ्यात मला एक वेगळ्या चॅनलचा पण शो आला, पण त्या शो मध्ये ना रिप्लेसमेंट होती. आणि इथे एक रॅन्डम म्हणजे तिथे माझं बोलणं झालं, सगळं झालं आणि मला एक असा संध्याकाळी 7:30-8ला कॉल आला की अर्जंट आहे, ऑडिशन आहे, तू पाठवशील का? तर मी म्हटलं कुणाचा शो आहे? तर ते म्हणाले मंदार देवस्थान. मी म्हटलं कधी पाठवू? आत्ता पाठवू शकते. आणि मला खरं तर स्वतःचे ऑडिशन शूट करायला अजिबात नाही आवडत, कारण मला असं होतं की ते स्वतःच कॅमेरे लावा, काय मला ते समोर आय डोंट नो, मला ते गणित कळतच नाही. मी आपल्या डबेवर डबे ठेवून वगैरे तो कॅमेरा असं सगळं सेल्फी ऑडिशन शूट करून पाठवलं. आणि ते म्हणाले ठीक आहे मी सांगतो उद्या परवापर्यंत. मी म्हटलं मला उद्या परवापर्यंत वेळच नाही, कारण मी दुसऱ्याला होल्ड करून ठेवलंय की कारण मी आता त्यांना सांगितलं की थांबा आता मला थोडा वेळ लागेल, मी तुम्हाला सांगते, विचार करून सांगते, मी उद्यापर्यंत तुम्हाला उत्तर देते. मग मला नेक्स्ट डे एक संध्याकाळपर्यंत कळलं की डन आहे. आणि मंदार सर मला म्हणाले की पण परत एकदा लुक टेस्ट करावी लागेल, म्हणजे ऑडिशनच करावं लागेल. आणि खूप मोठं होतं ते, खूप बोलायचं होतं, खूप काय काय होतं. ऍक्च्युली आपण वैदेहीचीच ऑडिशन दिली होती आणि ती भयंकर कठीण होती. खूपच म्हणजे नाही. आणि मी म्हणजे नाही एवढं स्पष्ट मराठी आणि नाही, मी कम्प्लीट इंग्लिश मीडियम आणि असं आहे. पण लकीली दुर्वा केल्यामुळे बऱ्यापैकी तो कमांड होता, पण इतकं नाही की आणि ऑडिशनचं एक वेगळंच प्रेशर. आत्ताही मला कोणी ऑडिशन द्यायला सांगितलं की मला असं वाटतं बापरे माझं नाहीच होणार आहे माझं सिलेक्शन. असं दिस वॉज लाईक वन थिंग जिथे मला असं वाटलं होतं की यार चल यार जो होगा देखा जाएगा. पण मंदार सर आय वॉन्ट टू गिव्ह इट अ शॉट. आणि माझं कास्टिंग झालं आणि त्याच्यानंतर ते मी लुक टेस्टला गेले आणि ते म्हणाले ऍक्च्युली ना आपल्याला लेन्स लावायचे. म्हटलं लेन्स म्हणजे काळे करायचे आहेत का डोळे? कारण युजली कलर्ड आईज म्हणजे लोकांना असं की अरे डोळे छान आहेत, असं झालंय माझं बऱ्यापैकी, त्यामुळे काम मिळालंय मला. ते म्हणाले हा चॅनल असं म्हणतंय की घारे डोळे तर विलन वाटते. तर मी म्हटलं ओके ठीक आहे. त्याच्यानंतर सरांनी माझं ऑडिशन घेतलं आणि ते झाल्यानंतर ते म्हणाले जाऊ दे लेन्स विन्स काही नाही, तू दे याच डोळ्यात मी तुला कास्ट करणार. आणि माझं कास्टिंग झालं. म्हटलं ओके डन. म्हटलं सर हे फायनल आहे पण तोपर्यंत हिरो काही अजून काही माहिती. त्याने विचारलं की काय बाकीचं झालंय का कास्टिंग आणि कसं. आणि ऑल्सो ती जी स्टोरी होती की टीनेज प्रेग्नन्सी बिफोर मॅरेज. तर मी त्यांना फक्त एकच प्रश्न विचारला, सर इट्स अ व्हेरी युथ स्टोरी, म्हणजे आपण ज्यांना आपला जो टार्गेट ऑडियन्स आहे ते हे एक्सेप्ट करू शकणार आहेत का की लग्न आधी ती मुलगी प्रेग्नंट होते, हे कितपत आपलं ऑडियन्स कसं काय एक्सेप्ट करेल. 2017. तर मग ते मला म्हणाले आधी ऑडियन्सना वैद्याच्या प्रेमात तर पडू दे,
आणि एकदा प्रेमात पडलो ना आपण की आपला जवळचा माणूस चुकला तरी आपण माफ Accept करतो करतो. ते असं मला म्हणायचं मी म्हटलं ठीक आहे यार एवढ्या माणसाचं एवढं कन्व्हिक्शन आहे म्हटल्यावर काय म्हणजे कसं आणि इट हॅपन्ड आणि इट जस्ट चेंज माय लाईफ सिरियसली इट चेंज माय लाईफ अँड आय एम सो ग्रेटफुल अजूनही मी कुठेही गेले की लोक मला वैदई म्हणूनच वैदू नॉट इवन वैदई किंवा फुलपाखरू म्हणजे मुलं फुलपाखरूच हाक मारतात अजूनही आणि नाही तर वैदू म्हणजे मला आठवतंय की सिरियल चालू होते आणि मी लालबागच्या राजाला गेले होते मला लेफ्ट राईट सेंटर फुलपाखरू हाक मारत होती सगळे म्हणजे वैदई म्हणे ऋता तर नाहीच पण ए फुलपाखरू ए फुल असंच चालू होतं आणि टिल डेट ते असं आहे आणि तेव्हा लॉट ऑफ फॅक्टर्स आय थिंक मॅटर्ड कारण तेव्हा सोशल मीडिया बूम होत होतं सगळंच होतं ते म्हणतात ना की लाईक आहे मी हे 15 सरांना कायम म्हणते आय वॉज ॲट द राईट प्लेस ॲट द राईट टाइम इन फ्रंट ऑफ द राईट पर्सन नाही ते डिसिजन घेणं पण ते या. आणि कारण करिअरच्या सुरुवातीला तुमच्याकडे चॉईसेस नसतात की तुम्ही प्रोजेक्ट चूज कराल तेव्हा प्रोजेक्ट तुम्हाला चूज करतं आय एम एक्स्ट्रीमली ग्रेटफुल टू द एंटायर टीम ॲक्च्युली कारण म्हणजे मंदार सरांशिवाय तर आय थिंक कुठलंच कॅरेक्टर आमचं कॅरेक्टर उभं नसतं राहिलं कारण ते जे सीन मध्ये करून घेतलंय आणि आय वॉज व्हेरी म्हणजे मला रोमॅन्टिक सीन्स म्हटले की मला असं व्हायचं ह्याच्या आधी मी केलं होतं पॉलिटिकल थ्रिलर कायच रोमॅन्स म्हणजे ती काहीच नाही आणि कट्टू फुलपाखरू वॉज अ यंग रोमॅन्टिक शो मला मी म्हटलं सर मी हे करूच नाही शकत आणि यंग रोमॅन्टिक म्युझिकल फॉर दॅट हो आणि म्युझिक आणि माझं तर तुम्हाला माहिती आहे किती छान नातं आहे सूर आणि माझा काहीच संबंध नाही काहीच नाही म्हणजे मी नाचू शकते बट गाण्या ग ही नाही आहे म्हणजे माझ्यात आणि म्हणजे मी इतपत की मला इंटरव्ह्यूज मध्ये झाले मी सांगते की नाही माझं जे बऱ्यापैकी जे लोक मला ओळखतात ते बहुतेक मग मला बंद करतील बघणं मी कधी गायले बिले तर मला असं आणि त्यात एवढी गाणी एवढे आमच्या सिरियल मध्ये 22 गाणी होते ना 22 गाणी ओरिजिनल किती गायली होतीस त्यातली ओरिजिनल 6-7 तो स्वतः गायला आहे 22 गाणी आणि ओरिजिनल कसं कुठल्याही ऍक्टरला असं प्लॅटर मिळणं वेअर दे आर प्रेझेंटिंग यू सो वेल तुला सगळंच करायला मिळतं त्यात तुला परफॉर्मन्सही करायला मिळतो आणि एका डेली शो मध्ये आय थिंक इट्स व्हेरी रेअर व्हेरी रेअर आणि त्यामुळे मला असं वाटतं म्हणून फुलपाखरू खूप स्पेशल आहे कारण जे काही असो आणि आम्ही खूप मजा केली सगळं असो पण ॲट द सेम टाइम द काइंड ऑफ हार्डवर्क वी हॅव डन आत्ता मला रूम मध्ये बसलेले असताना मला असं वाटतं आम्ही अशाच रूम मध्ये सगळे एकत्र बसायचो तिथेच एक मेकशिफ्ट मेकअप रूम केलं होतं म्हणजे मुलं बाहेर बसलेत मुली आतमध्ये चेंज हा अनसेड आय थिंक ट्रस्ट होता आमचा चेंजिंग रूम तर वेगळाच होता आम्ही एकमेकांना आम्हाला तर रूमच नव्हता So nice. म्हणजे ते असं मला आणि आम्ही सांगितलं कॉलेजमध्ये एका शूट करायचो सेटवर नव्हतो ना त्यामुळे ती थोडी ऍडजस्टमेंट होती आणि आम्ही ऑलमोस्ट सगळे इंटर आणि कॉलेज करून आलो आणि प्रोडक्शनला भोगावं पण लागलं होतं कारण हा एकदा कुठल्या कोपऱ्यात झोपला होता त्या प्रोडक्शनचे कपडे घेऊन झोपायची काय काय अर्धा तास झोपायचा कुठल्या तरी दिवशी मी त्याची दिवसभर वामकुक्षी चालते कुठेतरी मागे झोपलो आणि फोन वगैरे सायलेंट होता तर ते अमित कुठे खूप गाढ झोपलेलो आणि मी मलमल लावून मस्तपैकी आणि ते गाद्यांमध्ये जाऊन झोपला कुठेतरी गाद्या रचल्या होत्या त्या कॉलेज गाद्यांच्या वर मागे जाऊन झोपलेला अर्धा तास वगैरे शूट थांबलेलं ते. समसनावरच होता सो या येस हा मी फुलपाखरूच्या आधी एक सिरियल मध्ये काम केलं होतं म्हणजे सेकंडरी कॅरेक्टर होतं तेवढा एकच एक्सपिरियन्स होता मला म्हणजे तेव्हा पहिल्यांदा मी कॅमेरा फेस केला होता पण तेवढंच एक कॅरेक्टर होतं अदरवाईज कॉलेज झालं होतं आणि कॉलेजमध्ये जे काही नाटक आपण जे काही रिहर्सलला जाऊन आपल्याला जेवढं कळतं तेवढं जे काय पोरांना शिकवत होते ती फेज चालू होती आणि मी असाच एक दिवस सकाळी घरी बसलो होतो आणि मला योगेश सोनीचा फोन आला योगेश सोनी जो आपला ॲक्टर मित्र आहे त्याचा मला फोन आला आणि त्याने जर का मला फोन केला नसता तर मी ती सिरियल केलीच नसती म्हणजे ती आलीच नसती माझ्यापर्यंत त्याने मला सांगितलं की असं असं चॅनल आहे झी युवा आणि त्याच्यावर असं एक नवीन सिरियल करतायत मंदार देवस्थळी करतायत त्याच्यामध्ये एक कॅरेक्टर आहे ज्याची ऑडिशन आहे आणि मी एका फिल्मचं शूट करतोय तर मला जमणार नाहीये तर मला तुझं नाव आठवलं तर तू देशील तू इंटरेस्टेड आहेस का ऑडिशन देणार आहेस का तर तुझा नंबर देतो मी आणि जसं आत्ता ऋता म्हणाली की आपण एक विचार करतो की कुठलं प्रोडक्शन आहे कोणाचा शो आहे
ह्याच्यातलं काही माझ्या डोक्यातच नव्हतं. म्हणजे तेव्हा आपल्याला हा विचार करायचा असतो हे पण डोक्यात नव्हतं की आपल्याला केलं पाहिजे. जसं आता तू म्हणालास की तो डिसिजन एक घेणं, मला त्यांनी विचारलं, मी हो म्हटलं. तो त्यांनी नंबर पाठवला, मग मला प्रोडक्शनचा फोन आला, या दिवशी यावेळी असं असं ऑडिशन आहे. आणि माझं ज्या दिवशी ऑडिशन झालं त्या दिवशी बहुतेक ह्यांचं सगळ्यांचं झालं होतं कदाचित. म्हणजे मंदार सरांचा तू वाढदिवस जे म्हणालास ना त्या दिवशी नाही, माझं काही दिवस नंतर माझं झालं. पण. Maybe माझंही नंतर झालं. हा, जे तू म्हणालीस की Yeah. अजून कास्टिंग झालं नव्हतं मानस कॅरेक्टरचं, सो मला नंतर शोधत असतील maybe. तर नंतर ऑडिशन झालं माझं, मी गेलो आणि ऑडिशन दिली. आणि ती झाल्यानंतर आय गेस आमचा जो असोसिएट डिरेक्टर होता सुबोध बारे, हे मला नंतर कळलं ॲक्च्युली. त्याचं आणि मंदार सरांचं बोलणं झालं की सर हा खूपच एकदम असा लो करतोय किंवा एनर्जी वाईज आपल्याला असा हॅपनिंग पाहिजे किंवा हे. त्याच्यावर सरांनी मला नंतर सांगितलं होतं की त्यांनी सुबोध दादाला असं सांगितलं की हेच पाहिजे आपल्याला. तर ते तेव्हा त्यांची ती विजन असेल. आणि तेव्हा ऑडिशन झाल्यानंतर त्यांनी मला हा प्रश्न विचारला होता की यशवंत करशील का तू डेली शो. तर त्यांनी तो प्रश्न का विचारला हे मला आता कळतं की साधारण टेलिव्हिजन क्षेत्रामध्ये आपलं जे काही रुटीन होतं तो प्रश्न त्याच्यासाठी होता. मग तेव्हा मला असं वाटलं की असं काय करायचं. हो, म्हणजे लीडचं हे ऑडिशन दिलंय मी तर ऑब्व्हियसली करायचंय, पण हा माणूस असं का विचारतोय. पण मग ते झालं कास्टिंग. त्याच्यात पण 1-2 आपले दिवस सीन गेले. झाले, हा. आमचं मॉकशूट 1-2 झालंय. दिवस तेच सांगतो. तर त्यांनी मला तेव्हा सांगितलं की तुझी ऑडिशन आवडली आहे, पण आपण चॅनलला पाठवू आणि फीडबॅक येईल त्यांचं, तेव्हा आपल्याला कळेल की तुझं कास्टिंग झालं की नाही. तोपर्यंत टांगती तलवारच होती. नाही ना, आणि नाही मला एक ऍड करायचंय की याचं जे कॅरेक्टर आहे मानस, ते म्हणजे मी चुकत नसेल तर ते 25व्या-30व्या एपिसोडला तो मरणार होता. पण ते इतकं वर्क झालं की मग हा सिरियल 9 महिन्यांचीच असणार होती. हा 25व्या एपिसोडला मरणार होता. सगळंच नवीन, त्यात वाहिनी सुद्धा नवीन, मग तसं चॅलेंजेस होतं. आणि पण मग ह्या सगळ्या म्हणजे तुमचे कास्टिंगचे मला अनुभव नक्कीच ऐकायचे आहेत. पण याच्यात त्याला अजून एक जोडून असा प्रश्न आहे की बाबा याची काय म्हणतो त्याला की पॉझिटिव्ह साईड्स काय, बलस्थानं ज्याला आपण म्हणतो एखाद्या मालिकेची असतात, तर ती बलस्थानं तुम्हाला काय वाटतात आणि की त्या बलस्थानांमुळे ती मालिका एवढी चालली असं जर तुम्हाला विचारलं तर काय सांगू शकाल? मला असं वाटतं की प्रत्येकाची फ्रेश सुरुवात होती. अच्छा, म्हणजे कोरी पाटी होती. कोरी पाटी होती सगळ्यांची. मला असं वाटतं की चॅनल, ज्या चॅनलवर हा शो होता युवा, आय थिंक की त्या चॅनलचा जो थॉट आहे युवा, युथफुलनेस किंवा युथ, त्यासाठी ही गोष्ट एकदम ऍप्ट होती त्या चॅनलवर. सो म्हणून इट वर्क अ लॉट की युवाचा जो त्यांचा टार्गेट ऑडियन्स असावा मे बी तेव्हाचा जे काही युथ आहे, त्यासाठी ते जास्त मला असं वाटतं त्याच्या आधी असं काही नव्हतं, म्हणजे तरुण मुलांचं. अदरवाईज ज्या सिरियल होत्या त्या सगळ्या अशा घरगुती बायकांच्या किंवा किचन ड्रामा अशा सगळ्या गोष्टी होत्या. आणि त्यात ते चॅनलच असं घेऊन आलं होतं की त्याच्या आधी फ्रेशर्स होती, त्यानंतर आमचे सिरियल होते. त्यामुळे अशी तरुण मुलं जास्त जोडली गेली, जी खरं तर सिरियलचा प्रेक्षक वर्गच नव्हती त्याच्या आधी, किंवा बऱ्यापैकी नसतात जनरली, पण ती मुलं जोडली गेली. आणि तोच एक फॅक्टर मला असं वाटतो की त्यांनी आमच्यामध्ये त्यांचं आयुष्य बघायला सुरुवात केली असावी हळूहळू, की आम्ही पण असंच करतो कॉलेजमध्ये. अजूनही आम्हाला मेसेजेस येतात. मी आता तुम्हाला एक मागच्या आठवड्यातले मेसेज दाखवू शकतो की फुलपाखरू कधी सुरू तो करताय. कधी येणार हे आता किती 5-6 वर्ष झाली संपून, अजूनही लोक विचारतात कधी येणार. आणि मला असं सॉरी बोल 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 आणि मला असं म्हणायचं की बलस्थान हे आम्हाला त्यावेळी माहीतच नव्हतं की आम्ही काय करतोय. आम्ही अज्ञानात सुख असं असतं असं म्हणतात की आम्हाला माहित नव्हतं की आम्ही काय करतोय, कारण लोक इतकं कौतुक करायचे आणि आम्हाला असं वाटतं की आपण काय एवढं भारी करतोय, आपण काही. तर तेच बलस्थान होतं असं मला वाटतं की पहिल्या दिवसांमध्ये मला आठवतंय आपण जेव्हा कॉलेजमध्ये शूट करायचो तेव्हा म्हणजे आपले सीन वेगळे असायचे आधी आणि तुमचा एक ग्रुप होता, तुमचे सीन वेगळे असायचे. जेव्हा आपले एकत्र आय गेस सुरू झाले ना ते कॉलेज कॉम्पिटिशन वगैरे आपण केली, तेव्हा मला आठवतंय आम्ही असे कॅन्टीन मध्ये का पार्किंग मध्ये आमचं सीन होते, तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की स्क्रिप्ट मध्ये जे काही मुद्दा आहे सीनचा तो फक्त लक्षात ठेवा, बाकी तुम्हाला पाहिजे ते करा, पाहिजे तो धिंगाणा घाला. त्याच्यामुळे जर काही जास्त वाटलं तर आपण ते कट करू, पण तुम्हाला पाहिजे ते फ्रीनेस होता तसं. धिंगाणा. त्याच्यामुळे त्यांनी डे 1 पासून एवढं कम्फर्टेबल केलं ना आम्हाला
की काही दडपणच नव्हतं की मंदार सरांचं कॅरेक्टर्स हे त्यांचं बलस्थान आहे. ते कॅरेक्टर्स प्रत्येक कॅरेक्टरला तेवढंच म्हणजे ह्या सीन मध्ये या कॅरेक्टरकडनं काय हवंय ते नेमकं काढून घ्यायचे, त्याच्यामुळे तो सीन वर्क व्हायचा. म्हणजे मंदार सरांनी ऍक्च्युली सांगितलं होतं की प्रत्येक कॅरेक्टर हे हिरो आहे. सो एका सीन कडे बघत असताना तुम्ही त्या दृष्टिकोनानेच बघा, त्याच्यामध्ये बाकी की हा हिरो किंवा हे कॅरेक्टर फक्त कॉमेडी आहे वगैरे वगैरे अशातली कोणतीच गोष्ट नव्हती. आणि आय थिंक एक आम्हा सगळ्यांचंच एकत्र काम करत असताना गंमत ही होती की प्रत्येक व्यक्ती आय गेस दुसऱ्याला तेवढंच स्पेस तेवढीच फ्रीडम पण द्यायचे की इम्प्रोव्हाइज करायचं असेल तर मग आपण काय करू शकतो, हे सजेशन्स आम्ही दुसऱ्यांकडनं खूप इझिली घ्यायचो की हा कसं काय मला सांगतोय की हे असं कर तसं कर वगैरे, हे असं बरेचसे लोक काहीच नाटकवाले नव्हतं. असल्यामुळे ना इम्प्रोव्हायझेशन ही गोष्ट आमच्यात खूप अशी Obvious पटकन होतं. स्क्रिप्ट आला तर हे तू घे हे मी घेतो, असं नाही की माझे 2 मोठी वाक्य मी याला म्हणेन की म्हणजे हे तुझ्या दुसऱ्याचं काम तोंडात जास्त पाडायचं शोभतात. कसं नाही, आणि किंवा आम्ही एकमेकांना घेऊन कसं जायचं हे आणि आम्ही दोघे तर टेक मध्ये इम्प्रोव्हाइज करायचो, तर असं कट नाही व्हायचं ते की हे लोक पण ते तेवढं सांभाळून घेऊन त्या आमचा डिरेक्टर सुबोध बारे त्याच्यानुसार. त्याला पण मानलं पाहिजे खरं तर. तो खूपदा त्याने असं फ्री हँड दिला होता की तुम्हाला वाटेल ते करा. तो मॉनिटर मागे स्वतः असा हसायचा वगैरे. अदरवाईज काही डिरेक्टरचं कसं मी सांगितलं तेवढंच करा, त्याच्या पुढे जाऊन करायचं. कॅमेरा हलायचा एवढा असायचा. ज्युनियर्स वगैरे सगळे हसायचे. आमच्या सीनला तर एकदा 15 का 16 रिटेक झाले होते, आम्ही हसतच होतो. लाईट बंद करून आमचा डिरेक्टर गेला की ह्याच्या पुढे हसून घ्या. आणि चेतनला भारदस्त शब्द वापरला. ह्याचं मराठी मध्ये सिम्पल लिहिलं असेल तरी सुद्धा एकदा एअर हॉस्टेस हा शब्द होता, अरे मी आता airport ला गेलो. तर याला हवाई सुंदरी हेच घ्यायचं होतं, पण हवाई सुंदरी टेलिकास्ट मध्ये पण नाही आले, ते काहीतरी फंबोलाच आलंय. हवेत निघून गेली होते. हवाया सुंदर्या हवाया सुंदर्या असं इतकं चाललं ते. आणि हा म्हणे अरे घे ना एअर होस्टेस. म्हटलं नाही. याचा तो वापर केलेला झाला होता. मी आता एअरपोर्टला होतो मागच्या आठवड्यात, मला तेच आठवलं हवाया सुंदर्या. आणि मला एअरपोर्टला असताना काय ठरलं? हेच हवाया तिकडे हवाया सुंदर्या असतात. हे आठवलं मला तिथे. आणि ही गोष्ट 2017 कोणाचाही फंबल असो. आमच्याकडे एक ब्लूपर्स रील आहे आणि त्याच्यामध्ये साधारणपणे प्रत्येकाचं नाही, क्लोज सुरू मला असताना मला तुम्ही बोलता बोलता मला हिंट देऊन गेलेलं की तुम्ही कॅच घ्यायला थांबलेले असतात. माझ्या म्हणून मी खूप जपून प्रश्न विचारतोय, नाहीतर नंतर एपिसोड झाल्यानंतर माझी रिक्षा तुम्ही कुठे कुठे फिरवा. नाही इथेच फिरवू. आणि अजून एक त्याचा डायलॉग होता मला आठवतं. कॉलेजमध्येच आपण शूट करत होतो तेव्हा हा त्याला काहीतरी सांगत असतो, अरे तू ते समीरला मला नकोच बोलायला सांगू रे, मी प्रॉब्लेम मध्ये येतो. हा साधा असा काहीतरी एक डायलॉग होता. त्याच्यावर त्याला घ्यायचं होतं मी कचाट्यात सापडतो, हे त्याला घ्यायचं Actually होतं. कचाटे शब्द लिहिलेलाच नव्हता. आणि टेक मध्ये ए तू मला ते सांगू नको रे, मी एवढा गेलाय तो त्याच्यामध्ये. 1 2 3 बुमरँगच्या आधी याचा कथा फेमस होता. मी असा मध्ये होतो. हे दोघं हसून पडले. Junior वगैरे बुमरँग मागे. नंतर आलं. पण मग तू पण काय कारण असं इंस्टाग्रामला लक्षात आलं, हे असं गोष्ट त्या करते. कशाला घ्यायचं होतं ते? त्याला तो शब्दच नव्हता. ही आम्ही 3 जण होतो त्यात. म्हटलं तू अरे समीरचं त्याच्या- नाव त्याच्या- आणि मी थांबून म्हटलं मी काय बोललो, हे दोघं आउट. बरं, पण तुमच्या एक लक्षात येतंय का, साधारण इकडे जी बसलेली व्यक्ती आहे तिलाही तिच्या भावना आहेत, तिलाही तिचं मी मन आहे, तिचा तिलाही पॉइंट उचलला. सॉरी इट्स ओके. तू पहिल्यापासून अशी शांतच आहेस नाही ती शिवाय का? देईल. परिस्थिती प्लीज. नाही, म्हणजे कौतुकानं मी म्हणालो. मुलींच्या तोंडी शोधत नाही, पण प्रियंकाच्या बघितलं अरे, मराठी. आता ती मोठी झाली म्हणून म्हटलं अरे बाप. प्रियंकाच्या तोंडी शिव्या शोभतात. मी खूप मुलांमध्येच असायचे खरं तर. काय आधी आम्हाला एकच रूम दिली होती, मग इतकी सवय झाली एकमेकांची की एका पॉईंट नंतर सेपरेट रूम दिल्यावर पण करमायचं नाही. मग असं व्हायचं की इकडेच जाऊन त्यांना त्रास देऊ वगैरे. त्या ब्लूपर्स मध्ये जास्त शिव्याच. नाही, आम्हालाही मुलांनाही कळलं की असंही शिव्या द्यायच्या असतात. अरे बापरे, तू खूप सज्जन पहिल्यापासून. मी ऍक्च्युली ह्यांनाही कॉल करणार होते पण विसरले. ह्याला कॉल केला तसं ह्यांनाही सांगणार होते की काय काय नाही बोलायचंय ते एडिटर ठरवेल ना. हा ते कट करा. नाही ते आपल्याकडे जे एडिटर आणि डिरेक्टर बरोबर काय ठेवायचं काय नाही ते होतं. मला माझ्या कास्टिंगचा अनुभव जरा शेअर करायचा आहे. सिच्युएशन अशी होती की ऍक्च्युली त्या वेळेला मी जरा एका डिप्रेशनच्या फेजमधनं जात होतो असं म्हणायला हरकत नाही. कारण
डबल मलेरिया प्लस टायफॉइड वगैरे ह्या सगळ्यामधनं रिकवर होत होतो ऍक्च्युली. बसत नाहीस ना म्हणून. हा असेल कदाचित. खोटं नाही बोलत आहे. तुला साधे नाही पण सिरियसली मेकअप रूम मध्ये ना आम्हाला असं व्हायचं की अरे वेळ आहे सीनला बस नाही इज कॉन्स्टंटली जेवायचं स्टँडिंग उभाच आम्हाला असं व्हायचं की अरे बसून जेवताना आम्ही बघितलं त्याला. मी कायम गंभीरता घोडाच म्हणायचो. पण तुला डिप्रेशन का आलं? त्याला बोलू द्या गाईस. सॉरी हा म्हणजे डिप्रेशन वगैरे म्हणजे जनरल असं म्हणायला हरकत नाही की जी काही कामं होती ती सुटत होती, कारण की मी आजारी पडत होतो. सो रिकव्हरीमध्ये खूप वेळ जायचा आणि हे ते जी आपण मिनी सिरीज केली होती साधारणपणे आय थिंक तेवढाच काय तो माझा अनुभव होता. म्हणजे बऱ्यापैकी 1.5-2 वर्ष वगैरे कदाचित गेली असतील ज्याच्यामध्ये फार काही काम माझ्याकडनं घडलं नव्हतं. त्यात ऑडिशनला वगैरे जायचो तर तिकडे मी जाडच आहे किंवा असाच आहे तसाच आहे, सो त्याच्यामुळे एखाद्या रोलमध्ये फिट नाही बसत आणि असं तसं. सो फार काही ऑडिशन देण्यासाठी इन्स्पायर्ड नव्हतो मी. आणि शाउट आउट टू अ फ्रेंड ऑफ माइन आदिश वैद्य. हा सो आय गेस फुलपाखरूच्या काहीतरी एक मल्टिपल ऑडिशन राऊंड झाल्या होत्या आणि लास्ट ओपन ऑडिशन राऊंड ही आय गेस मंदार सरांच्या बर्थडेला होती 7 फेब्रुवारी. नाही माझी 12 फेब्रुवारीला. पण ती ओपन नव्हती आय थिंक. ओपन नव्हते ती ओपन नव्हती. सिलेक्टेड लोकांना हा बोलावलेलं. सो एक म्हणजे रॅन्डम की एक तो जनरल एक जो मेसेज जातो की आज ह्या दिवशी ऑडिशन आहे, इथे आहे, या वगैरे वगैरे. सो अशा 2-3 म्हणजे असे 2-3 मेसेजेस मी वाचले होते आणि मी त्यांना अजिबात गेलो नव्हतो, कारण की मी त्या स्टेजमध्ये नव्हतो. मला समोर वाटत होतं की नाही आता काही घडणारच नाहीये, मला आधी स्वतःमध्ये काहीतरी केलं पाहिजे. ते स्वतःमध्ये मी काही करत नव्हतो, सो त्याच्यामुळे परत काही घडत नव्हतं वगैरे वगैरे. पण आदिशने 7 फेब्रुवारीला जी ऑडिशन होती, जी लास्ट ओपन ऑडिशनची राऊंड होती, सो त्याने मला फोन करून सांगितलं आणि त्याने मला खूप पुश केलं की मी सायनमधनं येतोय ठाण्याला ऑडिशन द्यायला, तू राहतोस ठाण्याला, सो तू ही ऑडिशन दिलीच पाहिजेस. आणि असं सगळं करत मग मी तिकडे गेलो. पण तरी तिथे सुद्धा मी त्याच स्टेजमध्ये होतो की आपण जायचं, स्क्रिप्ट घ्यायची, 5 मिनिटात पाठ करायची, कॅमेरा समोर जायचं, बोलायचं, निघायचं. करेक्ट. पण मग तिकडे हॅपी बर्थडे मंदार सर असा एक बोर्ड लागला होता आणि आय थिंक ते लोकेशन माझ्या नवऱ्याची बायकोचं पण शूट लोकेशन होतं. हा सो मला आधी सॉरी पण मी माझ्या नवऱ्याची बायको बघत नव्हतो फार. सो त्यामुळे मला नव्हतं माहित की हे जे लागलंय, कारण की त्यावेळेस मंदार सरांचा बर्थडे होता हे पण मला माहित नव्हतं. सो माझ्यासाठी ती एक प्रॉपर्टी होती की माझ्या नवऱ्याची बायको ह्या सिरियलमध्ये बहुतेक मंदार सर म्हणून एक कॅरेक्टर असावं, त्याचा बर्थडे असावा, ज्याचं शूट नंतर होणार आहे आणि हे त्याचं आर्टवर्क आहे. पण मग तिकडे कोणीतरी हिंडत असताना वगैरे काहीतरी की हा मंदार सर आले आहेत आणि मग त्यांचं हे असणार आहे, ते असणार आहे वगैरे वगैरे वगैरे. मग ते मला ब्लड डोनेशन वगैरे वगैरे हे सगळं कळलं आणि मग मी जस्ट विचारलं की नक्की काय सिच्युएशन आहे. त्यावेळेला मला कळलं की मंदार सरांचाच बर्थडे आहे. मी म्हटलं की ओके मग ते कुठे, ते आतमध्ये ऑडिशन घेते. म्हटलं अच्छा. मग तिथे माझं जरा असं झालं की सिलेक्शन नाहीच होणार आहे कदाचित अजूनही. त्या बाबतीत मी 99% शुअर होतो की मी सिलेक्ट होत नाही ह्या अवतारात. पण आपण फक्त एक ऑडिशन अशी द्यायची की निदान मंदार सर लक्षात तरी ठेवतील आपल्याला, की त्यांनी बघितल्यानंतर त्यांना ऍटलिस्ट एवढं तरी की हा ठीक आहे असा एक कोणीतरी येऊन गेला होता. म्हणून मग मी रूमच्या आतमध्ये गेलो, ऑडिशन वगैरे दिली. एका ऑडिशनला काहीतरी त्यांनी कट करून मला एक काहीतरी वेगळीच ऑडिशन करायला लावली, मग ती पण घेतली. मग त्यांनी सुद्धा नंतर सांगितलं की असं पोटाला असं पोक करून की बारीक हो. आणि मी म्हटलं ओके ठीक आहे. आणि मी त्यांना सांगितलं की एका महिन्यात बारीक होणार कधीच होत नसतो. हे मला पण माहिती होतं, त्यांना पण माहिती होतं, त्यामुळे मला पण माहिती होतं की ते काय मला रोल देणार नाही आणि मी निघालो होतो. पण अगेन शाउट आउट टू मंदार सर. मी हे नंतर त्यांना एकदा विचारलं होतं. रोल वगैरे मिळाल्यानंतर सिरियल वगैरे आमची सुरू झाली होती आणि मी त्यांना विचारलं होतं की काय म्हणून तुम्ही मला कास्ट केलं. कारण मंदार सरांची ऑडिशन साधारणपणे कॅमेरा इथे जर का असेल लागलेला, तो आय लेवलला कॅमेरा असतो आणि ते ट्रायपॉडच्या समोर खुर्ची किंवा स्टूल वगैरे ठेवतात. आणि रेडी आहेस ओके ऍक्शन. आणि ते डोळे मिटतात. आणि हे मी ऑडिशन देत असताना एका पॉइंटला की आपण ऑडिशन देतोय कॅमेराकडे बघून वगैरे आणि हा आता कसं वाटतंय असं म्हणून जी एक नजर जाते सरांकडे, सरांनी डोळे बंद केलेत. त्यामुळे मी त्या पहिल्या ऑडिशनच्या वेळेस सुद्धा माझं असं झालं होतं की नाही जमत. हा आणि पण तरीही त्याच्यानंतर म्हणजे मी जे सरांना सांगितलं की एका महिन्यात मी बारीक होतो बघा वगैरे वगैरे, मला मंदार सरांचा एका महिन्यानंतर फोन आला. त्यांनी पहिला प्रश्न मला विचारला किती बारीक झालायस. म्हटलं सर नाही झालोय. काही हरकत नाही, तू ये, एक कॅरेक्टर आहे, तुला करायला मजा येईल.
आणि माझं कास्टिंग झालं होतं. मग ते कॅरेक्टर समीर होतं वगैरे वगैरे. मी नंतर सरांना विचारलं होतं की तुम्ही कास्ट काय म्हणून केलं मला, बिकॉज ॲज मच एज आय नो तुम्ही ॲक्च्युली माझी ऑडिशन बघितली नव्हती. ते म्हणाले होते की हो, वोकलवरनं मी फक्त साधारणपणे ऐकत होतो आणि मला काय चित्र उभं राहतंय हे मी बघत होतो. मला तो सूर हवा होता, कारण काय तुझे हावभाव म्हणजे तुझे एक्सप्रेशन्स, तुझे जेस्चर्स, तुझी बॉडी लँग्वेज वगैरे वगैरे हे सगळं तुझ्याकडनं करून घेणं हे काम माझं आहे ना. विच आय थिंक इज मंदार सर स्ट्रेंथ. जे म्हणजे मंदार सरांची सुद्धा काय एक त्यांच्या बरोबर काम करण्याची सुद्धा जी ती एक मजा आहे. आय थिंक तुझ्या बर्थडेचा एपिसोड जो होता, पहिला का दुसरा एपिसोडच, वी स्टार्ट ऑफ विथ दॅट बर्थडे थिंग. आणि त्याचं शूट घडत असताना सुद्धा एका पॉइंटला वैदेही आणि तिचे बाबा मिठी मारतात. आणि मला सरांनी त्यावेळेला फक्त एवढंच दाखवलं होतं की तू खुश आहेस वैदेहीसाठी, पण हलकं दुःख आहे असं फक्त ठेव. एवढंच फक्त त्यांनी मला सांगितलं होतं. आणि त्यांनी फक्त मॉनिटरवरती फक्त एक्सप्रेशन माझं काय येत आहे काय नाही हे त्यांनी फक्त क्रॉस चेक वगैरे करून त्यांनी मला फक्त थम्स अप, ओके ठीक आहे फाईन. आणि मी म्हटलं की सर नक्की होतं काय, सांगेन तुला, फक्त लक्षात ठेव की काहीतरी एक फादरली बॉन्डिंग जे असतं ना त्याच्यामध्ये तुला कुठेतरी एक दुःख आहे. जे नंतर त्या वर्षी जो दसऱ्याचा इव्हेंट वगैरे होतो आणि दसऱ्याच्या वेळेस समीरचे बाबा येतात आणि आपल्याला कळतं की त्याच्या बाबांच्या बरोबर किती एक वेगळीच परिस्थिती आहे, या सगळ्या गोष्टी ज्या उलगडल्या. सो मंदार सरांचं आय थिंक ते एक आहे की ते तुम्हाला काहीतरी ना एखादी गोष्ट सांगितलं असेल तेव्हा हा ट्रॅक पण नव्हता. हा ट्रॅक नव्हता. We were shooting the first episode. करेक्ट. Telecast मला असं अभिमानानं सांगावं असं वाटतं की त्यांनी एकांकिका बघून मला फुलपाखरूमध्ये कास्ट केलं, कारण एका स्पर्धेला ते जज होते आणि त्याच एकांकिकेचा प्रयोग आम्ही नंतर 4-5 दिवसांनी कोकणात करत होतो. आणि आम्ही परत येत असताना माझ्या मित्राचा फोन आला. पहिलंच वाक्य तो म्हणाला की कुठे आहेस, म्हटलं असं असं आहे. अरे तुला उद्या मंदार देवस्थानींनी बोलवलंय. म्हटलं फोन ठेव. रॅन्डम ट्रेनमध्ये मंदार देवस्थानींनी, आणि तो मला माहित होतं वादळवाट होणार सून आभाळ माया, इतका ग्रेट माणूस मला कशाला बोलवेल. नाही ते एकांकिकेत तुझं, आणि माझा फार मोठा रोल नव्हता एकांकिकेत, खूप म्हणजे बेस्ट ॲक्टर वगैरे मला काही मिळालेलं नव्हतं त्या स्पर्धेत. पण त्यांनी बोलावलं आणि इतकी भीती वाटत होती की मंदार, आणि मला कळलेलं ऑडिशनच्या वेळी ते, आणि प्रत्येक ऑडिशन ते घेतात कोणी असो, पूर्ण ते थांबलेले असतात तिथे. आणि मी आतमध्ये बघितलं मंदार सर समोरच. म्हटलं माझं असं झालं की मी नाही देत ऑडिशन आता, कारण काय मी त्यांचे इंटरव्ह्यूज वगैरे सगळे बघितलेले होते. आणि त्यांनी इतकं मला कम्फर्टेबल केलं की कुठला एवढा मोठा दिग्दर्शक एक ऑडिशन देणाऱ्या मुलाच्या खांद्यावर हात टाकून त्याला समजावतोय. कोणी तसा एक्सपिरियन्सच केलेला नव्हता की डिरेक्टर आपल्याला समजावतोय खांद्यावरती हात. आता त्याचे कास्टिंग होईल नाही होईल हा पुढचा मुद्दा, पण प्रत्येकाला ते तेवढं एंटरटेन करून त्यांच्याकडनं ऑडिशनमधनंच ते काढून घेऊन त्यांची ती क्वालिटी आहे. मी जेव्हा ती मालिका करत होते तेव्हा खरंच कळत नव्हतं की आपण काय करतोय, की त्याचा काय इम्पॅक्ट होतोय. मला अजूनही आठवतं की ऋतामुळे मी इन्स्टावरती आले, तर मला माहितही नव्हतं सोशल मीडिया काय आहे. ते तिने मला ओपन करायला लावलं आणि तिचे 100K फॉलोअर झाले होते. तेव्हा आम्ही तिची एक रील, म्हणजे काय म्हणतो त्याला आपण, एक व्हिडिओ शूट केला होता असा बॅटवाला, मला अजूनही आठवतो. माझी आयडिया इम्पॅक्ट काय होतो तो ऍक्च्युली कळत नव्हतं की. आणि आम्ही बरेच जण स्क्रिप्ट आल्यावरती असं व्हायचं हे काय सीन आहेत, हे काय बोलायचंय, हे का आपण करतोय, किंवा आम्ही आमचंच काहीतरी करायचो वगैरे. पण नंतर जेव्हा आम्ही लोकांमध्ये ऍक्च्युली जायला लागलो, मला वाटतं एक 2 महिने 3 महिने झाल्यानंतर, त्याच्यानंतर ते कळायला लागलं की बापरे हे केवढं मोठं आपण काय काय करतोय. असं करत तर काहीच नव्हतं खरं तर, पण तीच स्ट्रेंथ होती की आम्हाला माहित नव्हतं की आम्ही काहीतरी त्याच्यामुळे ते असं ऑर्गॅनिकली होत गेलं. मला असं वाटतं हे दोघं सुद्धा, मला यांचं एवढं कौतुक वाटतं. मी नेहमी सगळ्यांना सांगते की त्यांचं तर नावही ठरलं नव्हतं जेव्हा पहिल्या काही स्क्रिप्ट मध्ये काय यायचं, अमित, वर्षा, मानस, वैदेही, तानिया, समीर आणि सगळे मध्ये आम्ही होतो. मी आणि हा सगळे. बरं हे जवळपास एक 15 एपिसोड, मित्र एक मित्र दोन, नंतर आमचं असं झालं की एकमेकांना आता नावानं हाक मारायची. मग काय मारणार, म्हणलं एक काम करू, हे आपल्याला ए वगैरे बोल, बोलायचं, मी तुला गौऱ्या बोलतो, आपण आपलीच नावं ठेवूया म्हटलं, जेणेकरून ती जातील, लोकांच्या तोंडी पण बसतील, असं एक होतं. आणि ती काय दुसरी कुठली नावं शोधून काढण्यापेक्षा आपली ठेवूया असं म्हणून आम्ही आमचीच नावं घेतली आणि आम्ही आमची नावं घ्यायला लागलो. मग त्यानंतर स्क्रिप्ट मध्ये ते लिहून यायला लागले. तोपर्यंत तर ट्रॅक पण नव्हता, काही पण नव्हता. तरी एक 75 एपिसोड नंतर. हो. त्यानंतर नाही 75 नसेल, पण ह्याचं क्रेडिट मंदार सरांना सुद्धा आहे की त्यांनी
कशात काहीच नव्हतं आणि त्यातनं आम्हाला आज मला त्याच्यामुळे मला का ओळख असं मिळाली. कोणाच सारखं असं जाणवत आहे की तुम्ही इतकं भरभरून बोलताय. सुरुवातीला फुलपाखरू 2 ची पण आठवण म्हणजे काढून झाली. मंदार सरांचं पण तुम्ही भरभरून कौतुक करताय. काय काय सांगू शकत नाही. आपण म्हटलं तसं हा कट्टा सुद्धा महत्वाचा आहे. नक्कीच असू शकतो. वेल मला आपण आता शेवटाकडे आपण आलेलो आहोत, उत्तरार्धाकडे आलेलो आहोत आणि त्याच्यातनं ॲज अन इंडिव्हिज्युअल म्हणून या मालिकेनी फक्त रेफरन्स तो डोक्यात ठेवायचा. नवी मालिका, नवे चेहरे, नवीन चॅनल आणि आज आता जो प्रश्न विचारणार आहे तो ॲज अन इंडिव्हिज्युअल म्हणून या मालिकेने तुम्हाला काय दिलं, काय टेकअवेज होते ॲज अन इंडिव्हिज्युअल म्हणून. एक अश्युरन्स की तुम्ही जर तुमच्या स्वप्नांसाठी कामं केली तर मग स्वप्न पूर्ण होऊ शकतात. मला असं वाटतं की पर्सनल प्रोफेशनल या दोन्ही गोष्टींबद्दल मला खूप शिकवलं आहे मालिकेत, की दोन्ही कसं बॅलन्स करायचं आणि एक पुढे जायचं. हां माझ्यासाठी ही मालिका माझा पाया पक्का झाला. माझी पहिली होती. माझा जो काही बेस होता टेलिव्हिजन कॅमेरा समोरच्या ऍक्टिंग, तो एका उत्तम दिग्दर्शकाच्या हाताखाली पाया पक्का. मला माझी ओळख मिळाली वा, कृष्णा चंद्रात्रे तानिया म्हणून. व्हेरी नाईस. मला असं वाटतं की या क्षेत्रात आम्ही अजूनही तग धरून आहोत प्रत्येक जण, तर ते फुलपाखरू मालिकेमुळेच आहोत. ती जर मालिका नसती झाली तर कदाचित सगळेच या क्षेत्रात 8ही जण असते नसते माहिती. मला त्या मालिकेनंतर प्रेक्षक दिसायला लागले. त्याच्या आधी जी केलेली कामं होती ती फक्त डिरेक्टर कॅमेरा यांच्या पुरती होती, पण त्यात खूप लोक येऊन भेटायचे, बोलायचे, आम्हाला तुमचं काम आवडतं. त्यामुळे काम करत असताना याची जाणीव सतत असते की आपलं काम बघणारी ही लोक आहेत, त्यांचं प्रेम आहे. मग ती जबाबदारी त्यानंतर आपण स्वतःला वर घ्यायला लागलो की आपण जे काम करतोय ते लोकांना आवडेल कसं किंवा त्यांची रुची काय असेल. तर हा एक दृष्टिकोन मला त्यातनं मिळाला. मला असं एका वाक्यात खरं तर नाही सांगता येणार, पण एक महत्त्वाची गोष्ट जी मला वाटते ती म्हणजे तुम्ही कितीही पुढे गेलात आयुष्यात, कितीही, तरी यू हॅव टू होल्ड युअर ग्राउंड्स. हे मला फुलपाखरूंनी शिकवलं. कारण आजूबाजूला तेव्हा इतकं असं वातावरण झालं होतं की अरे कुठली सिरियल आहे ही, कोण आहे ही मुलगी, कोण आहेत हे सगळे, असं सगळं. पण इट्स अ फेज. त्याच्यानंतरही पुढच्या कामासाठी तुम्हाला एफर्ट्स घ्यायचे ते. तर मला असं वाटलं की हे मला खूप जास्त शिकवलं की नथिंग इज परमनंट. हे मला जेन्युअनली असं वाटतं. नथिंग इज कॉन्स्टंट एक्सेप्ट चेंज. डेफिनेटली. आणि आपल्या फील्डचं तर ते आहेच, पण कुठेतरी ना मला असं वाटतं आत्ताच्या बऱ्याचशा लोकांमध्ये ते आहे की त्यांना असं वाटतं एक सिरियल हिट झाली म्हणजे आयुष्य झालं. नाही यार, म्हणजे कारण आपण त्या फेजमध्ये असतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की यार माझं काम माझं आयुष्य आहे. पण आता यु नो लाईफमध्ये बऱ्यापैकी पुढे गेलोय. आय एम नॉट सेईंग फिनान्शियली और प्रोफेशनली, नो. तुम्हाला कळायला लागतं की वर्क इज जस्ट अ पार्ट ऑफ युअर लाईफ. तर ते तेवढंच, जेवढ्या लवकर आपल्याला कळेल ना की ते तेवढंच ठेवा. ते मला असं वाटतं त्याने तुमचं आयुष्य खूप बेटर होईल. जे थँक गॉड की माझ्या घरच्यांनी माझ्यासाठी ते तसंच ठेवलं. म्हणजे मी लोकांसाठी वैदू फुलपाखरू सगळं होते, पण मी घरच्यांसाठी ऋताच होते. तर मला असं वाटतं तो बॅलन्स मला अजून बेटर येऊ शकला, जो मला पहिल्या सिरियलमध्ये कदाचित इट वॉज पॉप्युलर, बट तेव्हा सोशल मीडिया नव्हतं. माझं इंस्टाग्राम फुलपाखरूच्या आधी 13K वगैरे होतं, कारण व्हेरी प्रायव्हेट पर्सन आणि कधी पब्लिकसाठी ओपन केलं गेलं नव्हतं. आय स्टील रिमेंबर झी युवाची जी PR होती ती स्नेहल नाव आहे तिचं, ती असं म्हणाली यार लॉन्च पुरतं तरी पब्लिक कर. आणि म्हणून मी ते पब्लिक केलं. आणि फ्रॉम द व्हेरी फर्स्ट प्रोमो टिल डेट मला असं वाटतं की इट इज चेंज्ड माय लाईफ. बट ॲट द सेम टाईम कुठेतरी तो एक बॅलन्स असणं साधणं की आता हे आपण कधी कधी ज्या झोनमध्ये जातो तर ते तसं नसलं पाहिजे. आणि ते मला असं वाटलं ते मंदार सरांनी मला खूप शिकवलं असं. सो आय एम रिअली म्हणजे पर्सनल. आणि पहिल्या मालिकेने मला तसं टेक्निकली खूप स्ट्रॉंग बनवलं होतं, कारण माझी टीम खूपच भक्कम होती. म्हणजे विनय काका असो, अश्विनीताई असो, म्हणजे को स्टार जो म्हणजे माझ्या आताच्या सासूबाई मुग्धाताई असो, आणि शाल्मली, श्रुजा, हर्षद, सुयश, हे सगळेच. आणि प्लस माझे डिरेक्टर म्हणजे गिरीश वसईकर असो किंवा दीपक, त्यांनी मला खूप तसं, कारण मी 1100 एपिसोड्स केलेत त्याचे, पण तसं एक काय म्हणतात त्याला एक फेम
किंवा की गेल्यावर पण आता कुठेही मी गेले तरी अरे वैदू हे कधी माझ्यावर झालं नव्हतं जे मला फुलपाखरूने दिलं. त्यामुळे देर वॉज अ चान्स की की जे सोप्या भाषेत लोक म्हणतात अरे हिच्या डोक्यात हवा गेली, हे जे एवढं मिळून पण कसं न करणं हे आय थिंक मला फुलपाखरू वा वा. विच टेक्स यू फॉर अ लॉंगर रन आय फील. सेम म्हणजे ॲक्च्युली फुलपाखरू या सिरियलनी मला काय दिलं हे मी एका वाक्यात नाहीच सांगू शकत. कारण की मला असं वाटतं की एखाद्या ॲक्टरचं आर्टिस्टचं ड्रीम प्रोजेक्ट असतं ना, जवळपास ते माझी ही ॲज अ लीड पहिली सिरियल होती आणि ते मला पहिल्याच सिरियलमध्ये सगळं मिळालं. म्हणजे उत्तम टीम, उत्तम को ॲक्टर्स, उत्तम डिरेक्टर, त्याच्यानंतर प्रोमोमध्ये सुद्धा माझा चेहरा 3 प्रोमोज केले त्याच्यामध्ये माझा चेहरा दाखवला नव्हता की हिरो कोण आहे फायनली, फक्त माझे डोळे दाखवले होते. आता जी माणसं मला ओळखतात त्यांनी मला तेव्हाच मेसेज केले होते की हा तू आहेस ना, हा तू आहेस ना. पण बाकी ऑडियन्सला ते सुद्धा सस्पेन्स ठेवला होता. फर्स्ट एपिसोड टेलिकास्ट झाला त्याच्यात सुद्धा मी दिसलो नव्हतं, त्याच्या फ्रीज पॉईंटला माझा चेहरा रिव्हील केला होता. त्याच्यानंतर मानस हे कॅरेक्टर सुद्धा यशोमान म्हणून माझ्यासाठी खूप जवळचं आहे. कारण की मला कविता नाही करता येत पण मी गातो, मी गिटार शिकलोय, माझा भाऊ गिटारिस्ट आहे त्याच्यामुळे मला बेसिक वाजवता येतं. हे सगळं मला त्या प्रोजेक्टमध्ये करायला मिळालं. त्याच्यानंतर रोमॅन्स सुद्धा, म्हणजे कॉलेजमध्ये ज्या काही भूमिका केल्या होत्या त्याच्यामध्ये रोमॅन्टिक कधीच केलं नव्हतं. त्याच्यामुळे त्याचं टेन्शन मला सुद्धा होतं की मला हे जमणार आहे की नाही जमणार आहे. पण डिरेक्टर एवढा उत्तम असल्यामुळे ते सुद्धा सगळं, म्हणजे मगाशी आपण ज्याच्याबद्दल बोलत होतो ना की बलस्थानं, त्याच्याबद्दल मला असं म्हणायचं की 2 मुख्य मुद्दे, एक तर कॉलेज ग्रुप आणि सिरियलमधला रोमॅन्स, हे दोन म्हणजे लोकांच्या मनात अजूनही त्याची छाप आहे. अजूनही लोक आम्हाला भेटून सांगतात की अरे आम्हाला आमचे कॉलेजचे दिवस आठवतात किंवा तुमचे रोमॅन्टिक सीन्स, तुमची रोमॅन्टिक गाणी आम्ही अजूनही बघतो. अजूनही लोक सेम मला सुद्धा मानस म्हणून ओळखतात. परवा मी एका मित्राच्या सेटवर गेलो होतो त्याला भेटायला, तिकडे मेकअप आर्टिस्ट आणि हे बोलत होते की अरे वो फुलपाखरू का लीड आहे. मी म्हटलं अरे फुलपाखरू संपून वर्ष झाली तरी सुद्धा आम्हाला फुलपाखरू का लीड म्हणतो म्हणजे त्याला. आम्ही आमच्या कॅरेक्टरच्या नावाला ओ द्यायचो. हो, अजूनही मानस म्हणून ओळखलं जातं. त्याच्यानंतर सॉरी काय बोलत होतो मी, ॲज अ सिंगर सुद्धा मला ओळख मिळाली ह्या प्रोजेक्टमध्ये. ते पण म्हणजे सिरियल शूट चालू असताना मला आठवते कोणतरी वेगळ्यांचा क्लोज वगैरे चालू होता आणि मंदार सर मॉनिटरवर बसले होते तिकडे, हा आणि मी बसलो होतो आणि आय गेस अभि मुझमे काही वगैरेच आपण गात होतो आणि ते मंदार सर ऐकत होते आणि ते मला म्हणाले की छान गातोस तू, शिकलायस का? म्हटलं नाही शिकलो वगैरे नाहीये. आणि ते त्यांनी डोक्यात ठेवलं असावं तेव्हा. त्याच्यानंतर जे पहिलं रोमॅन्टिक गाणं झालं ते त्यांनी मला डायरेक्ट सांगितलं की तू गा. माझी खरंच फाटली ते ऐकून की म्हटलं सर मी कधी गायलेलो नाहीये, मला माहित नाही मी कसं गाईन, मी आहे तू टेन्शन घेऊ नकोस. आणि त्यांनी मला लिटरली ते गाणं गायला लावलं, ते हिट झालं ओढं तुझी छळते मला. त्याच्यानंतर मी पुढे 5-6 गाणी गायली. त्याच्यानंतर मला सिंगर म्हणून सुद्धा ओळख मिळाली. एका ऍक्टरला जे हवं असतं ना एका प्रोजेक्ट, ते सगळं मला त्याच्यामुळे एका वाक्यात मी नाहीच एक्सप्लेन करू शकत की त्या सिरियलनी मला काय दिलंय. आणि मला असं वाटतं की आता ना ऍक्टर्स तसं प्रोजेक्ट बनवतात त्यांच्या भोवती की मैं गा भी सकती हूँ, मुझे डांस भी आता है, तसे सिक्वेन्सेस वी नो दॅट वी ऑल, पण वी गॉट द प्लॅटर. म्हणजे एका सिरियल मध्ये 22 गाणी, आम्ही काय काय नाही. मला असं वाटतं आशिष खूप उत्तम इंग्लिश म्हणतो, म्हणजे त्याला प्रॉपर कमांड आहे इंग्लिश ह्या भाषेवर. तर आम्ही त्याची खेचायचो म्हणजे जसं आत्ता घडत होतं. सो तेही मंदार सरांनी ऑब्झर्व केलं की अरे म्हणजे ह्याच्यात तो एक एलिमेंट आहे. स्किलसेट प्रत्येकाचं जे त्यांनी नीड्स ते केलं ते incorporate आयडेंटिफाय. केलं. हा आमच्या जसं show मध्ये मराठी सुद्धा. खूप जड बोलतो तसा तो तो इंग्लिश इंग्लिश जड खूप इंग्लिश जड बोलतो. बोलतो. तो ड्रम पण चांगला वाजवतो आणि ती गोष्ट त्यांनी ठेवली. आमच्या बँडचा सिक्वेन्स सर त्यांना ऑब्झर्व करायचे ऑफ द स्क्रीन आणि ते इन्कॉर्पोरेट व्हायचं शो मध्ये. एक तर त्या माणसाचं म्युझिकवर अतोनात प्रेम आहे. त्याच्यामुळे म्हणजे काही 1-1.5 महिना झाल्यानंतर अशी न्यूज यायची की आपण गाणं म्हटलं की या हो हो, आता या गाण्यामध्ये आणि प्रत्येक सिरियल मध्ये तो इव्हेंट असतो म्हणजे. आणि त्यांचं बेस्ट सॉरी नाही बोल. आणि एक गोष्ट मंदार सरांची सांगायची अशी की किती छोटा आर्टिस्ट असतो, नवीन नवखा असो, तरी त्याला सजेशन ते खुर्चीवर बसून इकडनं देत नाही. ते स्वतः जातात तिथे आणि कानात सांगतात असं नको आपण असं करू.
मग त्याचा जो मॉरल आहे त्याचा कॉन्फिडन्स पण जाऊ शकतो ना सगळ्यांसमोर. हे असं काय करतोय तसं असं नाही, ते स्वतः उठून तिकडे जाणार आणि फक्त सिनियरसाठी नाही आमच्यासाठी पण ते करायचंय. तर ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ती आता पुढे जाऊन कळते की अरे ही मोठी गोष्ट आहे. तो माणूस उठून येतो आणि कानात सांगतो. नाही आणि त्याच्याने वेगळा कॉन्फिडन्स. हा येस. एका गाण्याचा एक किस्सा आहे ऍक्च्युली. ती 3 गाणी कोणती? ओढ तुझी, खोया हूं बहकाऊ आणि आणि पाडवायचं साऊंड. नाही कॉन्सर्टचं गाणं. सो एक काय फुलपाखरू मध्ये एक ते रॉक कॉन्सर्ट झाले होते, म्हणजे एक रॉक बँड वर्सेस दुसरा रॉक बँड आणि हे, आणि तो अख्खा सिक्वेन्स वगैरे काहीतरी सुरू असताना असंच मी आणि आम्ही एका रूम मध्ये टाइमपास करत होतो, गायला लागलो नुसती. हा काहीतरी ओढ तुझी गातोय का, आणि मी त्याच्यामध्ये मी काहीतरी खोया हूं घुसवलं. मग त्याच्यानंतर हा 3 गाणी होती आणि त्याचं कंपोजिशन ऑलमोस्ट जरा सिमिलर होतं आणि त्याच्यामध्ये आम्ही हा म्हणाला तसं आम्ही जॅमिंग करत होतो ऍक्च्युली मेकअप रूम मध्ये बसून. आणि ह्याच्यानंतर मग ह्या गाण्यातली ही लाईन टाकली, मग त्याच्यानंतर परत तिसऱ्या गाण्यातली टाकली, परत ओढ तुझी मधलं. म्हटलं काके हे बाप वाटतंय रे, आपण हे व्यवस्थित बसूया, काय कशानंतर काय घ्यायचंय, आणि आपण ते लिहून काढलं प्रॉपर, ते रेकॉर्ड केलं आणि ते ऍक्च्युली पॅकअप झालं होतं बहुतेक आमचं, आणि तरीही आम्ही पाऊण तास तिकडेच होतो ड्रेसिंग रूम मध्ये हे सगळं कर. आणि मग त्याच्यानंतर ते लिहिलं वगैरे आणि हे, आणि मग त्याच्यानंतर ह्याने आय गेस व्हॉइस नोट पाठवली होती मंदार सरांना, जी साधारणपणे 3.5 का 4 मिनिटांची वगैरे काहीतरी झाली. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट रॉक कॉन्सर्टच्या वेळेस रॉक कॉन्सर्टच्या मध्ये मंदार सरांनी आम्हाला हे सांगितलं की तुम्ही जे किडे केले होते ना ते आपण वापरतोय त्याच्यामध्ये. तिकडे आमचं झालं की सिरियसली आम्ही ते टाइमपास मध्ये बसून केलं होतं. आणि तेव्हा खरोखर त्याचा ट्रॅक पण बनवायचा होता, कारण तो वाजणार आणि त्याच्यावर आम्हाला शूट करायचं होतं. तर आणि ऍक्च्युली मी फक्त तेव्हा ऐकत होतो आम्ही की रॉक कॉन्सर्ट मध्ये काहीतरी की ती सगळी बॅटल वगैरे झाली आणि आमचा रॉक बँड जिंकला हे कळल्यानंतर मग त्याच्यानंतर काहीतरी ते पाडवा सॉन्ग परत एकदा विथ द फिमेल वर्स, आणि त्याच्यानंतर फुलपाखरू मेडली असं काहीतरी ऐकून होतो फक्त. आणि ती मेडली म्हणजे काय हे ऍक्च्युली काही कळत नव्हतं. आणि मग त्याच्यानंतर सरांनी ऐक सांगितलं होतं की ते तुम्ही जे किडे केले होते ते करतोय आपण. क्या बात आहे. हा, विशाल दादाला सांगितलं गेलं की ही व्हॉइस नोट ऐक आणि ह्याच्यामध्ये ज्या गाण्याचा जेवढा सेक्शन तसंच ते ओरिजिनल गाणं उचलायचं, कापायचं, त्या स्पीड मध्ये अलाइन करायचं आणि ती मेडली बनवायची. बरं, आणि ह्यात सुद्धा तो ट्रॅक बनवून मंदार सरांनी आम्हाला पाठवला होता हे विचारायला की बरोबर झालंय ना, म्हणजे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा ते 1-2 लाईन्स मागे पुढे झाल्या होत्या, त्याच्यावर आम्ही म्हटलं की सर नाही ते हे बसत नाहीये मीटर मध्ये, हे असं पाहिजे. तर त्यांनी आम्हाला सांगितलं एक काम करा, हे विशालशी बोला, आणि आम्हाला म्युझिक डिरेक्टरला आम्ही सांगितलं, ते पण आमचं झालं की आपण काय करतोय, हे काय चालू आहे. पण त्या माणसाने ते घडवून आणलं लिटरली. नाही तुम्ही इतकं भरभरून बोलताय आणि त्याच्यातनंच म्हणून, कारण तुमच्याकडे तुमच्या फॅन मुवमेंट्स पण बऱ्याचशा असणार आहेत. द क्राफ्ट प्रस्तुत आणि गिफ्टिंग पार्टनर्स राम बंधू, चितळे बंधू आणि लागू बंधू ज्वेलर्स. आणि पण आम्ही काय केलंय की आम्ही काही कमेंट्स आयडेंटिफाय केल्या सोशल मीडियावरच्या. तर तुम्हाला काय करायचं आहे, मी ते गॅझेट तुमच्याकडे पास ऑन करणार, ती वाचायची आहे कमेंट, तुमची रिॲक्शन त्या कमेंटवरची आणि तुमची फॅन मुवमेंट जी असेल ती सांगायची. प्रणाली पवारची कमेंट आहे. द वे मानस लुक्स ॲट हर वाईल शी रिअलायझेस दॅट ही इज हर सिक्रेट ॲडमायरर. ओ हो, इट मेल्ट्स माय हार्ट. एन्जॉय 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 प्रणाली, एन्जॉय मेल्टिंग. पण नाही, त्या दोघांची जोडी ऍक्च्युली खूप हिट होती. ते त्यांचे सीन्स इतके छान व्हायचे की खूप फॅन्स होते मानस आणि वैदू. त्याचे सिक्रेट अडमायरर्स असतात. आहेत. ओके, हा, मानसी पाटील तिची कॉमेंट आहे, मिसिंग फुलपाखरू टू मच, इट वॉज सो एक्साइटिंग अँड अमेझिंग, प्लीज सेकंड पार्ट लवकर काढा, हॅशटॅग मंदेही इज द बेस्ट कपल एव्हर. इट इज हा, आणि म्हणजे येस, मिसिंग फुलपाखरू टू मच, इट वॉज सो एक्साइटिंग अँड अमेझिंग. खरंच चॅनल किंवा प्रोड्युसर्स किंवा ज्यांच्या हातात आहे, प्लीज सेकंड पार्ट लवकर काढा. हॅशटॅग सामिया वॉज ऑल्सो व्हेरी गुड. सामिया. ओके, सॅनिसा देसाई, त्याला दे वाचायला. असं काहीतरी त्याला देणार. इट फील सो गुड अँड रिफ्रेशिंग टू
randomly drop in here and listen to this memorable song, and also notice many other fans doing the same even after years. #मंदी. हे सॉन्ग म्हणजे हा आवडत तुझी असावं. सो मगाशी म्हटलं तसंच की गाण्यांच्या आठवणी पण खूपच आहेत, आणि हे गाणं तर इमॅजिन नव्हतं केलं एवढं फेमस झालंय, खरंच इमॅजिन नव्हतं केलं. आणि फॅन मोमेंट किंवा आठवणी पण अशा किस्से खूप आहेत. म्हणजे मला ते पण इमॅजिन नव्हतं झालं कधी की काही मुली मला भेटल्यानंतर रडतील वगैरे. म्हणजे मला खरंच जे आम्ही म्हणतोय ना मगातपासून, आम्हाला माहीतच नाही आम्ही काय केलंय किंवा काय करून ठेवलंय. किंवा बऱ्याच मुलींनी मला असं सांगितलं की आमच्या बॉयफ्रेंडमध्ये आम्ही तुला बघतो, किंवा बॉयफ्रेंडला सांगतो की ह्याच्यासारखं वाग, मानससारखं तू वागलं पाहिजे. हे असं तुम्ही चांगलं काहीतरी करून ठेवता आणि घरी बायकांच्या अपेक्षा वाढवून ठेवता. एक्झॅक्टली तसं झालेलं आहे. पण आता म्हणजे खरंच आश्चर्य वाटतं. किस्से खूप मला आहेत. एकाने चेन गिफ्ट केली होती ना, गोल्ड चेन. आणि बरंच काही. अर्पिताने कमेंट केली की आय डोंट नो वाय बट वेन एवर आय वॉच दिस सिरियल आय काइंड ऑफ फील पॉझिटिव्हिटी अँड गुड वाईब्स विद इन मी अँड अराउंड मी. बेस्ट सिरियल एव्हर. थँक्यू फॉर सच अ ब्युटिफुल सिरियल. येस. आणि मला असं वाटतं की लाईक कुठलंही कॉन्टेंट बघताना समजा आपल्या चेहऱ्यावर हसू येत असेल तर समवेअर वी आर डुईंग समथिंग राईट. सो वी आर सो ग्लॅड की आमच्यामुळे तुला असं वाटतंय. अँड आय होप यू कीप वॉचिंग ऑल द शोज. कारण अजूनही आम्हाला असे मेसेज येतात की एका दिवसात आम्ही एपिसोड्स बघितले, तरी किती 774 एपिसोड्स केले तर एका दिवसात कसं लोकांना डायलॉग्स लक्षात आहेत. 778. सो आय थिंक एका व्यक्तीने मला मेसेज केलाय, तो आता 7व्यांदा बघायला सुरुवात केली आहे त्याने. मी एका पोस्टवर एकाची कमेंट लाईक केली होती की सीझन मी 5 वेळा बघितलाय. त्याच्यावर मी कमेंट केली की वा वा थँक्यू सो मच. त्याच्यावर 10-12 लोकांच्या कमेंट, सर मी 7 वेळा बघितलं, मी 8 वेळा बघितलं. तुला दे आर एक्सपेक्टिंग यू टू कमेंट. याच्यावर रिस्पॉन्स आला त्याच्यानंतर सगळे सांगायला लागले आपण किती वेळा बघितली. तशीच कमेंट आहे पुढची. आय एम वॉचिंग दिस सिरियल 3rd टाइम, व्हेरी नाईस सिरियल. त्याच्यावर दुसऱ्याची कमेंट आहे, अरे मी 8 वेळा बघितले अजून बघतोय. तू माझी कमेंट वाचली का? अरे हा पण करत असेल नाही तर गुपचूप. मला जी बोलायची नाही ती पुढे. पण अशी लोक जनरली गौऱ्याला खूप भेटायची ठाणा स्टेशनला. किस्सेच आहेत म्हणजे. त्याचा एक वेगळा एपिसोड. ह्याचा वेगळा एपिसोड करूयात आपण. त्यातला एक सांगेन मी. ठीक आहे. लास्ट आहे. रम्या ज्योत्स्ना 8690. आय एम फ्रॉम तेलुगू इंडस्ट्री. आय कांट अंडरस्टँड दिस लँग्वेज बट स्टील वॉचिंग. प्लीज गिव्ह इंग्लिश सबटायटल्स. वाव. वाव, पण ह्याच्यापेक्षा तुला काम आलंय, तुला काम आलंय. लगेच. तर माझा किस्सा सांगतो एक, की मी जर ठाणा स्टेशनला मी पब्लिक ट्रान्सपोर्टनेच फिरायचो तेव्हा. हा मला सांगतोय कारण बाईक. थांब जरा, मग ह्या कॉमेंटशी रिलेटेड एक सांगू का? हा. जेन्युइनली पण गोव्यामधनं, गुजरातमधनं जम्मू काश्मीरला गेलो होतो तेव्हा तिथे म्हणजे रँडमली काही दुकानांमध्ये काही माणसं होती जी काश्मीरची होती, आणि त्यातली काही माणसं आम्हाला म्हणतात की तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय, म्हणजे जे काही हिंदीमध्ये पण जे काय हा. आणि त्याच्यानंतर त्याने रँडमली काहीतरी आपलं त्याच्या युट्यूब सर्च मध्ये वगैरे हा येऊ ना, आणि असं करून त्याने युट्यूब वरती आमच्या गाणं काढून serials दाखवलं आमचं, आणि तो म्हणलं मी आपके व्हिडिओज देखता हूं. वाव. मी वेडा झालो. आणि मला काझकिस्तान मधनं मेसेजेस आले आहेत. साहजिक आहे. मला हाँगकाँग मधनं मेसेजेस आले आहेत. तालिबानीने नाही केलं ना, तालिबानी वगैरे. ही सिरियल खरंच ज्या ज्या ठिकाणी पोचली होती, ऑस्ट्रेलिया, US. हे ऑस्ट्रेलिया US वगैरे, हो म्हणजे ते तरी हा माझा किस्सा सांगतो. मी बसने प्रवास करायचो स्टेशनवर ना, आमचं ते जिथे लोकेशन होतं. तर एकदा खचाखच भरलेली बस होती आणि मी चढलो त्यात. तर एक बाई पूर्ण स्कार्फ लावलेला, इथून हे पूर्ण फक्त डोळे दिसत होते तिचे, त्या बाईचे. आणि मी उभाच होतो, आणि ती अशी इथे उभी आहे, मी मागे होतो म्हणजे तिच्या इथे, आणि ती सारखं असं बघायची मला. मला वाटलं माझ्याकडनं धक्का लागलाय का, मी काहीतरी केलंय असं का, तिला असं वाटतं की हा छेडतोय बिडतोय का काय. तसं पण काय नव्हतं. आणि तिने 7-8 वेळा असं बघितलं माझ्याकडे. एका पॉईंटला मला बसायला जागा मिळाली, तिला मिळाली. ती आता तिचा स्टॉप येणार, ती पुढे गेली चालत. तिथनं लांबून असा कटाक्ष टाकला,
आणि थोड्या वेळाने ती आली जवळ, मला अशी दिसते जी स्लोमो मध्ये येते, ती माझ्या जवळ आली आणि हा खरंच रंगभूमी शपथ बनवलेला किस्सा नाहीये. आणि तिने झटकन मला उभे राहा काय आणि तिने माझ्या हातात एक चिठ्ठी दिली आणि पळून गेली. म्हटलं आता काय काय नंतर बघितलं तर तिने लिहिलेलं की मी तुमची फुलपाखरू मालिका बघते आणि तुम्ही या बसमध्ये असाल अशी मला कल्पना नव्हती आणि मला भीती वाटत होती की मी कसं हे करू. तर ते असं मला वेगळंच वाटत होतं की अशी तुला वाटत होती तर हा एक किस्सा. आणखी एकच पटकन संपवतो. असंच मी कुठेतरी फिरत होतो, एक मुलगा आला, अरे गौऱ्या, अरे इथे काय करतोय कुठेतरी नाही ठाणे स्टेशनला. अरे असेल आणि तो असं आजूबाजूला बघत होता. म्हटलं हा ठीक आहे, काय काय झालं, तुमचे बॉडीगार्ड कुठे आहेत? त्यांना वाटलं मी इतका मोठा ऍक्टर की बॉडीगार्ड घेऊन फिरत असेल. म्हटलं नाही ते जेन्युइनली सांगतोय पण नाही शपथ असं म्हटलं नाही ते सुट्टीवर आहेत, गावी गेले. हा बिंदास बोलायचं. आणि हे आत्ता बनवलेलं मी बोललोय त्याला. मजा करणारी आम्हाला तर असंच बोलवायचं, ए कुठे गेली ती हसवणारी पोरं. म्हणजे आम्ही आणि असं बिंदास खांद्यावर हा इकडे असं करून सेल्फी वगैरे. एक बोललेला की मला ओळखलं नाही काय. म्हटलं नाही, अरे मी तुझी सिरियल रोज बघतोय. म्हटलं अरे आम्हाला टीव्हीत नाही दिसत कोण बघतोय आमची सिरियल, तुम्हालाच दिसत ना की आम्ही टीव्हीत आहोत. ठीक आहे एडिट सिरियल रोज बघतो. जो किस्सा ठेवायचा तो ठेवा. त्याचा अर्धा तासाचा एपिसोड होईल, एवढे किस्से आहेत त्याच्यात. नाव नाही कळते काय. ठीक आहे. कमेंट आहे की कोण कोण 2024 मध्ये बघत आहे. मी तरी बघते. मी एकदा लागला लूप की लागतो. मी पण असं दिवसभर बघत असते मध्ये मध्ये. पण माझा भाऊ किंवा आई बाबा येतात की जेव जरा आता वगैरे, किंवा रात्री बघितलं तर मग काय सकाळपर्यंत बघते. जेन्युइनली सांगा म्हणजे पण सेम. गीता पाटील ची कमेंट आहे, लॉकडाऊन मध्ये मालिका पाहत आहे त्यांनी लाईक करा. वा एव्हरीबडी वॉच. किस्सा सांगा. फॅन मोमेंटचा तो किस्सा म्हणजे आम्ही सगळे एकदा आम्हाला सुट्टी होती आणि माझ्या गावी गेलो. हा शपथ. म्हणजे सिरियसली शाहरुख मन्नतच्या वाढदिवसाला जेवढी गर्दी जमते अगदी तेवढी नाही, पण व्यवस्थित 150 लोक वगैरे, लहान मुलं माणसं वगैरे ते घराबाहेर होते. आणि नंतर एका पॉईंट नंतर माझ्या घराच्या गेटच्या बाहेर त्यांना सगळ्यांना जायला सांगितलं आणि आम्ही असं वर उभे होतो. आणि जसं शाहरुख असतो किंवा बच्चन साहेब असतात टेरेसवर, तसे आम्ही होतो. कारण ते दारं वगैरे वाजवत होते, खिडकीतनं वगैरे येत होते, आपल्याला सगळे तर असं आम्ही बसवलेलं त्यांना की बस 150-200 शाळाच सुटली होती तेव्हा. ते 5-5 लोकांचा ग्रुप करा काय होतं. मीच होतो तो. एक काम करा, 5-5चा ग्रुप करा, मगच सेल्फी. बरं ठीक आहे. त्यांना सिंगल फोटो हवे होते ना. तर हा म्हणत होता की 5-5च्या ग्रुपने. तेवढ्यात एक मुलगी आली, मला दादा फोटो. हा 5-5चे ग्रुप करा. 5-5चे ग्रुप करा. शाहरुखला जसं वाटत असेल मन्नतच्या इथे उभं राहून तसं आम्हाला रोह्याला वाटलं होतं. आई ग देवा, रोहा वेगळी ट्रिप होती. नाही खरंच थांबा, कारण काय आलंय की त्याचे आणखीनच किस्से नको. हा बहुतेक मला प्रत्येक प्लॅटफॉर्म वरती नेऊन आणेल होता. त्याच्यात हा रोयाला शिरलाय. पण मी खरंच नाही, एंड नोटला मी खरंच एवढं सांगेन की फुलपाखरू सारखी अप्रतिम मालिका, त्याचा भाग 2 यावर तुम्ही सगळ्यांनी इच्छा व्यक्त केली आहे. मंदार सरांना या माध्यमातून तो मेसेजही आपण दिलेला आहे. प्रोड्युसर आहेत त्यांनाही मेसेज गेलेला आहे, चॅनललाही गेलेला आहे मेसेज. सो ती लवकर ती मालिका येऊ. आणि तू आता तो जाऊ दे, आता काय आपण आमच्या मनामध्ये जे आहे ते तुझ्याही मनामध्ये आहे. एंड 2 ओळींनी तरी ओढ तुझी. येस काके मांड्या वाजवायला अंग बडवायचा तो. आम्ही मेकअप तेल वापरायचो, इथे पण लावायचं. गाऊ द्या रे, गाऊ द्या. सॉरी. सगळे जॉईन पण करू शकतो. येस येस येस.
दूर दूर काशी तू राहते, ये न ये तू जरा रात थांबते, धुंद या क्षणात मोहनी तू लाजते, पाहता मी तुला वेळ थांबते, झुलते कासे भवती तुझ्या मन बावरे, झुलते कासे भवती तुझ्या मन बावरे, ओढ तुझी छळते मला, भास साका तुझा सारखा, आस तुझी लागे जीवा, भास साका तुझा सारखा. वा 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 वा. आणि तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि थँक्यू सो मच. खूप धमाल आली आणि पुन्हा भेटायचा योग आणूच आपण. येस येस येस. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.